संपूर्ण मराठी व्याकरण याआधी आपण पाहिलं वर्णमाला, त्याचे प्रकार आणि स्पष्टीकरण. आता पाहू आपण संधी. व्हिडिओ क्रमांक 5. संधी. दोन शब्द एकत्र उच्चारताना जे बदल होतात त्याला संधी असे म्हणतात. संधी प्रकार मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला आहे स्वर संधी. एका शब्दाचा शेवट स्वरावर आणि दुसऱ्या शब्दाचा सुरुवात ही स्वरावर होत असेल तर होणारा बदल म्हणजेच स्वर संधी. उदाहरणार्थ देव अधिक आलय या व मध्ये अ आहे आणि समोर सुद्धा आ आहे. अ अधिक आ बरोबर आ, तर शब्द होणार देवालय. नंतर राम अधिक ईश शब्द होणार रामेश. दुसरा प्रकार आहे मित्रांनो व्यंजन संधी. एका शब्दाच्या शेवटी व्यंजन आणि पुढील शब्दाच्या सुरुवातीला स्वर असेल किंवा दोन्ही बाजूला व्यंजन असेल तर त्यामुळे होणारा बदल म्हणजेच व्यंजन संधी. उदाहरणार्थ सत अधिक आचार तर सदाचार. इथे तच्या जागी द कसा आला हा आपण व्यंजन संधीमधील प्रकारामध्ये पाहू. ठीक आहे. नंतर सत अधिक जन तर सज्जन. ही दोन्ही उदाहरणे व्यंजन संधीची आहेत. नंतर आहे विसर्ग संधी. पहिला शब्द विसर्ग ने संपतो आणि दुसरा शब्द स्वर किंवा व्यंजनने सुरू होतो तेव्हा बदल होतो विसर्ग संधी. उदाहरणार्थ तप अधिक धाम तपोधाम. इथे विसर्ग आहे. शॉर्टकट पाहायला म्हटलं तर स्वर संधी म्हणजे स्वर अधिक स्वर. व्यंजन संधी म्हणजे व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन अधिक व्यंजन आणि विसर्ग संधी म्हणजे विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.